नमस्कार. MS सेट एक्झाम 2026 तुम्हाला माहिती असेल 26 जुलै 2026ला ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. 2 जून पासून आता आपण सेट एक्झाम फॉर्म भरू शकतोय. 16 जून पर्यंत रेग्युलर फी भरून. जर चुकून फॉर्म भरायचा राहूनच गेला तर 16 नंतर तुम्ही 19 जून पर्यंत देखील फॉर्म भरू शकताय, पण तुम्हाला लेट फी भरावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरतो आपण, पण खूप चुका होतात आणि पुढे जाऊन जर सेट एक्झाम क्वालिफाय झालं तर खूप फेस करावं लागतं आपल्याला. पश्चातापाची वेळ येते. त्याच्यासाठी आजच फॉर्म भरताना काळजी घ्या, चुका टाळा. नेमकं स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा आहे आजच्या व्हिडिओमधून आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल सेट पेपर 1 जो असतो तो सगळ्या स्ट्रीमसाठी कॉमन आहे. 10 युनिट आहे. कंप्लीट तयारी तुमची इथं करून घेतली जाते. आता लाईव्ह लेक्चर स्टार्ट झालेले आहेत 1 जून पासून 26 जुलैपर्यंत हे लेक्चर चालतील. लाईव्ह ऑटो रेकॉर्ड होणार आहे. सगळे युनिट तुमचे कव्हर होतील, नोट्स मिळतील. डायरेक्ट आता प्रिंट करा, वेळ नाहीये, प्रिंट करून वाचा. सगळ्या टेस्ट युनिटवरती घेतल्या जातील. तुमच्या जसं फायनल पेपर आहे तशा मॉक टेस्ट घेतल्या जातील. जॉईन करायचं असेल तर आपलं ॲप आहे PDK अकॅडमी, इन्स्टॉल करा. तुमचा जर पेपर 2 हा केमिकल सायन्सच्या रिलेटेड असेल, ऑर्गॅनिक MSc ऑर्गॅनिक ॲनालिटिकल किंवा तुमचं इनऑर्गॅनिक झालेलं असेल, फिजिकल झालेलं असेल, तर पेपर 2ची सुद्धा बॅच अवेलेबल आहे. जॉईन करायचं असेल तर आपलं PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. आता डिटेलमध्ये बघा बरं का कशा पद्धतीने आपण फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही मोबाईलवरून भरू शकता, लॅपटॉपवरून भरू शकता, तुमचं कॉम्प्युटर असेल, नाही तर तुम्ही सायबर कॅफेतून सुद्धा भरू शकता. मोबाईलवरून भरणार असेल तर डेस्कटॉप साईप करा आणि व्यवस्थित फॉर्म भरा. सगळ्यात सोपा फॉर्म आहे, पण चुका टाळा. जर चुका केल्या तर पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येईल. मी ज्या पद्धतीने सांगतोय स्टेप बाय स्टेप तशाच पद्धतीने फॉर्म भरा. एकही चूक तुमची होणार नाही. सगळ्यात अगोदर तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन गुगल ओपन करा आणि तिथं फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे सेट एक्झाम SPPU, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. एवढं जर तुम्ही टाईप केलं, सर्च केलं, तर पहिली जी वेबसाईट येते unipune.ac.in असं कोंगाडी मोंगाडी काहीतरी येतं. डायरेक्ट याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा, गुगल ओपन केलंय, सेट एक्झाम SPPU टाकलंय. पहिली साईट जी आहे त्याच्यावरती आपण काय केलंय, क्लिक केलंय की लगेच असं होम पेज सेट भवनचं SPPUचं ओपन होतं. क्लिअर आहे. ओपन झाल्यानंतर आता इथं रिसर्च नका करू, इथं काय नाव आहे, इथं काय काही नका. मी जेवढं सांगतो तेवढं प्रॉपर करा, वेळ वाचवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. असं सेट भवनचं पेज ओपन झालं की या ठिकाणी अशा पद्धतीने न्यू दिसतंय. क्लिक हेअर टू अप्लाय. ही जी 41वी सेट एक्झाम होतीये 26 जुलै 2026ला, ती जर तुम्हाला द्यायची असेल, सेट क्वालिफाय व्हायचं असेल तर फॉर्म भरा आणि त्याच्यासाठी इथं जे नाव आहे ना हे याच्यावरतीच क्लिक करा. कळलं तुम्हाला? या नावावरती फक्त क्लिक करायचंय. डन. क्लिक केल्यानंतर बघा असं पेज ओपन होतं. हे पेज आहे विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशनचं. आता आपल्याला अगोदर सेट फॉर्म भरण्यासाठी MS सेट एक्झाम 2026 देण्यासाठी जो एक्झाम फॉर्म भरायचा आहे अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशनचं हे काय होतं, पेज ओपन होतं. इथं बघा नाव आहे, बघा न्यू युजर रजिस्ट्रेशन. आधी तुम्ही हे लॉग इन ID, युजर नेम, पासवर्ड तुमच्याकडे काहीच नाहीये. त्याच्यासाठी आधी इथं तुम्हाला काय करायचं, या न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय. क्लिअर आहे? याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होतं ज्याच्यावरती ते विचारते तुम्हाला माहिती आहे का सेट एक्झाम ही 26 जुलै 2026ला होती. तुम्ही रेडी आहात ना? फॉर्म भरायचा आहे का? आधी फिक्स करा, कारण आम्ही पैसे घेणार आहे. तर याच्यावरती इथं ओके करायचं का हो मला माहिती आहे. ओके केलं की लगेच रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होतं ज्याच्यावर थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे. गरज नाही वाचायची. मी इथं तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे एक ॲक्टिव्ह ईमेल ID असावा, म्हणजे त्याचा पासवर्ड तुमच्याकडे आहे बाबा, किंवा एखाद्या मोबाईलमध्ये ते लॉग इन केलेलं आहे, लॅपटॉपमध्ये आहे, तोच ईमेल ID असावा. तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटोची स्कॅन केलेली म्हणजे ते JPG फॉर्मॅटमध्ये फोटो असावा आणि एक साईन तुमच्याकडे फोटो असणं गरजेचं आहे. त्या साईनचा पण पुढे मी सांगणार आहे. एवढ्या 3 गोष्टी आहेत का मग फॉर्म भरा असं त्यांनी सांगितलंय. हे काय वाचायचं तर वाचा, नाही वाचलं तरी काही गरज नाहीये. मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही भरा. इथं फक्त तुम्हाला कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन असं इथं क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन पेज आता फायनली ओपन झालंय. याच्यामध्ये काळजी काय घ्यायची, तुमचा ईमेल ID ॲक्टिव्ह असावा, म्हणजे तो सध्या ॲक्टिव्ह आहे, ते चालू आहे. ईमेल ID इथं पुट करायचा आहे. पहिला एंटर युअर ईमेल ID, इथं काय करायचं, ईमेल ID टाकायचा आहे. पण ईमेल IDचं जे डोमेन नाव असतं @gmail.com @yahoo.in, तर हे इथून सिलेक्ट करायचं आहे. इथं क्लिक केलं की @gmail.com @yahoo.in असं येतं. त्याच्यापैकी तुमचं Gmail असेल तर तिथं सिलेक्ट करायचं आहे. जीमेलचा राहिलेला भाग, उदाहरणार्थ
माझा जीमेल आहे praveenkardile@gmail.com. तर मी @gmail.com त्यांच्या याच्यातून सिलेक्ट करणार डोमेन नाव, आणि राहिलेला जो भाग आहे प्रवीण कर्डिले वगैरे तो उडा फक्त इथं टाईप करायचा आहे आपल्याला. क्लिअर आहे? डन. आता ईमेल आय डी आपण इथं पुट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, आणि इथं फार लोक प्रायव्हसी डिस्टर्ब करून घेतात. त्यांना वाटतं पासवर्ड म्हणजे जीमेलचा टाकायचा. नाही, सेट भवन म्हणतं तुमचा स्वतःचा पासवर्ड तुम्ही बनवा. तर जनरली मग इथं पासवर्ड तुम्ही बनवू शकता. जसं आता मी बनवलेला आहे, कॅपिटल SET सेट एक्झाम @1 2 3 वगैरे. हे सगळे सोपे, लई लोकांचे असेच पासवर्ड असतात. तर अशा पद्धतीने पासवर्ड तुम्हाला इथं टाईप करायचा आहे, रिएंटर करायचा आहे. डन. हे झालं, हे झालं, हे झालं. त्यानंतर बघा एक सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. चुकून हे सगळं राहिलं तर आपल्याला ते प्रश्नावरून आपल्याला ट्रॅक करता येतं. तर इथं 4-5 प्रश्न दिलेले आहेत तिथं, का तुमच्या पेटचं नाव काय आहे, तुमचे फादरचं फुल नेम काय आहे, तुमचं फेवरेट स्पोर्ट्स पर्सनचं नाव. तर इथून या 4-5 पैकी तुम्ही एक काय करा, सिलेक्ट करा. प्रश्न इथं सिलेक्ट केला की त्याचं उत्तर तुम्हाला इथं लिहायचंय, आणि याचा हवं तर एक फोटो तुम्ही काढू शकता. नाही काढला तर पुढे तुम्हाला फोटो काढायला मी देणारच आहे, सांगणार आहे. डन. एवढंच आहे रजिस्ट्रेशनला, आणि सबमिटवर काय करायचंय, क्लिक करायचंय. ईमेल आय डी तुमचा पासवर्ड बनवा. तुमच्या ईमेल आय डीचा जीमेलचा पासवर्ड इथं टाकू नका, स्वतःचा बनवा. पासवर्ड बनवताना एक कॅपिटल लेटर असावं, एक असा सिम्बल असावा, आणि अल्फा न्यूमेरिकल असावं, हो ना. तर ऑलरेडी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय, आणि सबमिट करायचंय. डन. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने काय होतं, खाली एक इम्पॉर्टंट नोट येते, याचा फोटो काढा. ईमेलवरती ईमेल जाणार आहे, पण याचा फोटो तुम्ही काढून घ्या. इथं काय करतात ते, तुमचा युजर नेम काय आहे आणि पासवर्ड काय आहे हे तुम्हाला काय होतं इथं याचा फोटो तुम्हाला घेऊन ठेवायचा तुमच्या मोबाईलमध्ये, किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. युजर नेम पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवायचा आपल्याला. पुढे जाऊन आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करणं वगैरे लागणार आहे. एकदा एवढं केलं की सगळ्यात खाली बघा इथं इथं त्यांनी दिलंय लॉग इन फ्रॉम हिअर. इथं तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करायचंय. याच्याच खाली इथं फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नवीन पेज असं ओपन होईल. पुन्हा लॉग इनचं पेज ओपन होईल. इथं रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन झालंय आपलं. आता तुम्हाला तुमचा युजर नेममध्ये पूर्ण ईमेल आय डी, म्हणजे काय होतं तुमचा जो होता, समजा माझा प्रवीण कर्डिले @gmail.com, नुसतं प्रवीण कर्डिले नाही, @gmail.com असं पूर्ण टाकायचंय. तुम्ही आत्ता जो पासवर्ड बनवला तो टाकायचा आहे, आणि लॉग इन वरती इथं काय करायचंय, क्लिक करायचंय. डन आहे. इथपर्यंत तुम्ही क्लिक केलं की याच्यानंतर तुम्ही लॉग इन होता. लॉग इन झाल्यानंतर फायनली तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ओपन होतो. फॉर्म ओपन झाल्यानंतर 3 स्टेपमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायचा असतो. स्टेप नंबर 1 आपला जो मेन फॉर्म आहे तो भरला जातो. स्टेप नंबर 2 मध्ये फोटो आणि साइन अपलोड केली जाते, आणि स्टेप नंबर 3 मध्ये पैसे आपण त्यांना पाठवत असतो. 3ही स्टेप प्रॉपर समजून तुम्हाला सांगतो. ज्या ज्या चुका होणार आहेत ते आपण सांगणार आहे, आणि सोबत पेमेंट फेल झालं तर काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. स्टेप नंबर 1 आता काय होईल सांगतो. इथं काय करायचंय, स्टेप नंबर 1 जी आहे तर इथंच या स्टेप नंबर जिथं नाव दिलंय ना, फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म, याच्यावरतीच क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केलं का ऑटोमॅटिक फॉर्म भरत जातो. 1 नंबर स्टेपला क्लिक करू, इथं फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक केलं की असं नवीन पेज आपलं ओपन होतं, फॉर्म ओपन होतो. आता फॉर्म प्रॉपर बघून घ्या बाळांनो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे इथे बघा. फर्स्ट वन काय दिलंय त्यांनी, एक्झाम सेंटर. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यांनी जे एक्झाम सेंटर दिले ते व्यवस्थित बघून घ्या, आणि फिक्स करा मी कुठं पेपर देणार आहे. हे एवढे एक्झाम सेंटर आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, गोवा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहिल्यानगर, धुळे, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार. आधी फिक्स करा तुमच्या जिल्ह्याचं ठिकाण, सिटीचं ठिकाण, तुम्हाला जाणं येणं सोपं आहे वगैरे असं. एकदा हे सिलेक्ट करून घेतलं, इथं तुम्ही काय करायचं, इथं ड्रॉपडाऊन मधून इथं सिलेक्ट केलं का ते इथं क्लिक केलं ना तुम्ही, हे असं ओपन होतं. इथून सेंटर निवडायचं आहे तुम्हाला. दुसरं बघा, सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट, आणि तिसरं पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट. आता सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट याचा अर्थ असा होतो की सेट भवननी जी सब्जेक्टची यादी दिलेली आहे त्याच्या रिगार्डिंग एक सब्जेक्ट निवडा. उदाहरणार्थ सांगतो, माझं MSc बॉटनी झालेलं आहे, पण बॉटनी नाव त्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यात लाईफ सायन्स नाव आहे. आता हे तुम्हाला माहिती नसेल तर आपलं जे अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे 8446132324 याला कॉल करा, मला विचारून घ्या. मला टीचर सोबत बोलायचंय म्हणा, आणि माझ्याशी प्रॉपर बोलून मग व्यवस्थित तुम्हाला मी तिथं सांगेल की कोणता सब्जेक्ट निवडायचा आहे. क्लिअर आहे? तर तुम्हाला इथं काय करायचं, त्यांचा सब्जेक्ट निवडायचा आहे. कशामध्ये तुम्ही सेट क्वालिफाय धरलं जाईल.
आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट इथं मात्र ना तुम्हाला तुमच्या MSCचा सब्जेक्ट निवडायचा आहे. उदाहरणार्थ समजा तुमचा केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर इथं वर 2 नंबरला तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाही दिसणार, तिथं केमिकल सायन्स निवडायचं आहे. 3 नंबरला मात्र तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री निवडायचं आहे. तुमचं जर MSc बॉटनी झालंय तर 2 नंबरला लाईफ सायन्स निवडायचंय आणि 3 नंबरला पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट इथं तुम्हाला बॉटनी निवडायचंय. झुलॉजी झालंय, लाईफ सायन्स निवडायचंय, झुलॉजी निवडायचंय. बायोटेक झालंय, लाईफ सायन्स निवडायचंय, बायोटेक्नॉलॉजी निवडायचं. असं हे 3 इथं तुम्हाला गोष्टी मी इथं समजून सांगितल्या असेल. क्लिअर? पुढं हे सोपं आहे. तुमचं नाव इथं टाईप करायचंय. इथं सरनेम मध्यभागी फर्स्ट नेम पहिलं नाव आणि इथं मिडल नेम. सरनेम आता हे तुम्ही कॅपिटलमध्ये केलं तरी बेटरच आहे, असं काही नाहीये. आता इथं तुमचं आधी आडनाव घ्या, मग नाव आणि मग मिडल नेम. त्याच्या खाली हे तुमचं नाव आहे, याच्या खाली तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आडनाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचे वडिलांचे वडील आजोबांचं नाव. त्याच्या खाली तुमच्या आईचं नाव आहे, तुमच्या आईचं सरनेम, त्याच्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम. आता काही लोक काय म्हणणार आहे की आता मी इकडचं टाकू का तिकडचं टाकू, त्याच्याशी एवढं काही विशेष नाही येते, हो ना. जनरली जे डॉक्युमेंटवर तुम्ही टाकलेलं आहे म्हणजे कुठं 10वी 12वीला जे दिलं ते नाव तुम्ही इथं टाकायला हरकत नाही. पुढे बघा, ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, तुमचा ॲड्रेस इथं भरा, एरिया सिटी भरा, हो ना. पिनकोड व्यवस्थित टाका. क्लिअर आहे? आता काही तुम्हाला काही लेटर घरी येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते भरून द्यायचं आहे. पुढे बघा, डेट ऑफ बर्थ बाळांनो व्यवस्थित भरायची आहे. तुमच्या डॉक्युमेंटवर जी डेट ऑफ बर्थ आहे, आधारवरती आहे, ती व्यवस्थित भरा. आता काहींचं आधारवर वेगळी, डॉक्युमेंटवर वेगळी, त्यांचा तर घोळच होणार आहे. त्याच्यासाठी आधार कार्डला फार रिक्वेस्ट करावी लागेल. मग तुम्ही लिमिट क्रॉस केलंय का ते बघावं लागेल आणि मग ते बदलून घ्या. जर अडचण आली तर मी स्वतः भरपूर लोकांच्या व्यवस्थित बदलून दिलेलं आहे, रूलमध्ये बदलल्यात, त्याच पद्धतीने तुम्ही ती बदलायला पाहिजे. पण आता सगळीकडे एक डेट ठेवा, कारण आता सगळं डिजिटलाइज होणार आहे. आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं फक्त सिलेक्ट करावी लागते. ड्रॉपडाऊन येतं, 1900 किती आहे, 2000 किती आहे, कोणता महिना, असं सिलेक्ट करा. आता इथं फार महत्त्वाचं आहे बरं का, सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड. आता आयडेंटिटी कार्ड म्हणजे कॉलेजचं नाही बाळांनो. आयडेंटिटी कार्ड म्हणजे ना इथं तुम्हाला त्यांनी ड्रॉपडाऊनमध्ये आधार, वोटर ID, पासपोर्ट, रेशन कार्ड, बँकेचा अकाउंट नंबर वगैरे दिलंय. शक्यतो आधार निवडा. आता तुमचा ट्विस्ट तुम्हाला सांगतो, जर आधारवर बर्थ डेट वेगळी असेल आणि डॉक्युमेंटवर वेगळी असेल तर तुम्ही असं निवडा जिथं मॅच होतं इथे, हो की नाही. नसेल तर बँक अकाउंट नंबर सोपं आहे का. जर तुम्ही इथं जे निवडणार आहे ना त्याच्या खाली लगेच तुम्हाला ते आणखी एक काय करतात, टाईप करण्यासाठी एक बॉक्स देतात ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा नंबर, आधार कार्ड निवडलं तर आधार नंबर तुमचा टाकावा लागेल, पॅन कार्ड टाकावं लागेल नंबर, तर ते तुम्हाला टाकायचं आहे, हो ना. तर ते टाकण्यासाठी त्या पद्धतीने निवडा. क्लिअर आहे? आता पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे. क्लिअर आहे? जेंडर मेल फिमेल तुम्ही जे असाल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढं बघा, याच्या पुढं तुम्हाला इथं सगळ्यात महत्त्वाच्या ज्या चुका होतात त्या इथं 2 गोष्टी. स्टेट ऑफ डोमेसाईल, तुम्ही महाराष्ट्राचे असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. तुम्ही अदर स्टेटचे अगर हे UP बिहारचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम देऊ शकता का? येस देऊ शकता, पण तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून द्यावी लागते. मग तुम्ही महाराष्ट्राचे असेल म्हणजे अजून करून मी महाराष्ट्र इथं सिलेक्ट केलंय. आता कॅटेगरी निवडताना VVVVVIMP काय कॅटेगरी निवडत असताना तुम्ही ओपन असेल, EWS असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का ते प्रॉपर एकदा व्यवस्थित बघून घ्या. समजा तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल पण तुमच्याकडे ना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असं नाहीये, मग मी टाकतो OBC, माझ्याकडे सर्टिफिकेट नाही. जर तुमच्याकडे OBC आहे पण नॉन क्रिमिनल नाहीये, तुमचा पैसा खूप आहे तुमच्या घरी, तुमचे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ऑलरेडी ITR भरताय, तुमचे मर्यादेपेक्षा जास्त जर इन्कम असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल निघणार नाही. मग नॉन क्रिमिनल नाही तर OBC कॅटेगरीचा फायदा घेता येत नाही, हो ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिथं ओपन भरावं लागेल. याच्यासाठी ते प्रॉपर बघून घ्या. तुम्हाला डाऊट आला, काही समजत नसेल तर अकॅडमीला कॉल करा. क्लिअर आहे? इथंपर्यंत एकदम ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस करत असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं. तुम्ही PWD कॅन्डिडेट आहे का, म्हणजे डिसॅबिलिटी आहे का. इथं पण एका विद्यार्थ्याची मागच्या वेळी चूक झाली, तुमच्याकडे PWD सर्टिफिकेट आहे का, हो ना, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे का गव्हर्नमेंटने सर्जनने दिलेलं. 40% त्याच्यावर मेन्शन आहे का. 40% किंवा 40पेक्षा जास्त असेल तर त्याचा लाभ मिळतो, त्याच्या खाली मिळत नाही. असेल तर यस करा. यस केल्यावरती विचारतात कोणती डिसॅबिलिटी आहे, सिलेक्ट करा. नो जर तुम्ही इथं केलं तर इथं तुम्ही नॉट ॲप्लिकेबल ऑटोमॅटिक येतं, फक्त सिलेक्ट करा.
क्लिअर. आता प्रेझेंट स्टेटस म्हणजे तुम्ही टीचर आहात का नॉन टीचर आहे, सेफ झोन नॉन टीचर करायला हरकत नाही. जरी तुम्ही MSc MA बेसिसवर कुठं नॉन ग्रँटला काम करत असेल CHBला, तर तुम्ही तसं सेट नेट नसेल तर करू नाही शकत. तरी सुद्धा तुम्ही शक्यतो नॉन टीचर करावं, त्याला काय एवढं व्हॅल्यू नाहीये. क्लिअर आहे का इथपर्यंत? एकदा सांगा. आता क्वालिफिकेशन डिटेल द्यायच्यात. नेम ऑफ PG कोर्स. आता इथं ऑटोमॅटिक येतं तुमचं, जर तुम्ही केमिस्ट्री केलेलं असेल वरती किंवा बॉटनी केलेलं असेल ते ऑटोमॅटिक MSc बाय पेपर्स ओनली असं येतं. तिथं तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं, एकच येतं ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर कोणती युनिव्हर्सिटीमधून तुम्ही PG करत आहात, ॲपियर्ड आहात किंवा झालेला आहात MSc MA MCOM, तर ती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, बामू हे तुमची युनिव्हर्सिटी इथं सिलेक्ट करायची. ड्रॉपडाऊन येतं, इथं सिलेक्ट केलं का तुमची युनिव्हर्सिटी निवडायची. पुढे बघा PG कोर्स. आता तुम्ही एकदा युनिव्हर्सिटी निवडली की ते तुम्हाला विचारतात की तुम्ही कुठून केलंय, युनिव्हर्सिटीतून केलं का कॉलेजमधून केलं. तिथं कॉलेज निवडलं तिथं टाईप करायला विचारलं जातं, तुम्हाला कोणतं कॉलेजमधून तुम्ही झालं ते टाईप करायचं आहे. एकदम सोपं आहे, ते काही विशेष नाही. त्यानंतर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ॲपियर्ड आहात का कम्प्लिटेड असं विचारलं जातं. स्टेटस हे फार महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे MSc MA MCOM PGचं 55% किंवा 50%चं जर मार्कशीट असेल तर कम्प्लिटेड करा, नाही तर डायरेक्ट ॲपियर्ड करा, काही अडचण नाहीये. सर्टिफिकेट असेल तर आत्ता, जर नसेल तर ॲपियर्ड करा, जर असेल तर कम्प्लिटेड करा. मग ते विचारेल तुम्हाला किती मार्क्स आहे का CGPA, तुम्ही कसं भरणार आहे, मग ते भरावं लागतं. तुम्ही ॲपियर्ड केलं तरी अडचण नाही. जर तुम्ही ॲपियर्ड केलं आत्ता तर काय सेट रिझल्ट लागल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, त्यांना ते सबमिट करून मग सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करायला अवेलेबल होतं. जर ऑलरेडी आत्ता असेल तर तुम्ही ते कम्प्लिटेड करा. आता काहींचा एक प्रश्न लगेच घेऊ आपण की सर मला ना, मी ओपन कॅटेगरीचा आहे, मला 55% नव्हते, मला ना 52-53% होते, तर चालतं का? तर नाही चालत. तुम्हाला 55% राऊंड ऑफ न करता असले पाहिजे. जर आता तुम्हाला 2% घोळ होत असेल किंवा 54% 1% घोळ होतो, तर तुम्ही परत त्या तुमच्या PGच्या कॉलेजला त्यांना म्हणा मला ग्रुप इम्प्रूव्हमेंट करायचा, 4-5 विषय घ्यायचे, ते विद्यापीठाच्या नियमाने ते पेपर देऊन तेवढेच विषयाचा अभ्यास करून तेवढे पेपर द्या आणि 1-2% तुमचे वाढतात. कोरोना काळातले लोकांनी चान्स घेतला राव. PG कोर्स स्टेटस. आता ॲपियर्ड असेल तर ॲपियर्ड कम्प्लिटेड करायचं, डन. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे, आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड. तुम्ही जर इथं येस केलं, संपला विषय. इथं तुम्हाला नोच करावं लागेल तरच तुम्हाला एक्झाम देता येते, इथं नो करायचंय तुम्हाला. क्लिअर आहे. आता सगळ्यात शेवटी ते विचारतं की या ठिकाणी टिक करा आणि सांगा की मी हे सगळी प्रॉपर भरलेलं आहे, मी सगळं सब्जेक्ट वगैरे व्हेरीफाय केलेलं आहे. टिक करायचं, सबमिट वरती क्लिक करायचं. क्लिअर आहे. सबमिट वरती क्लिक केलं की ते लगेच पॉपअप देतं की नीट बघा तुम्ही सेंटर कोणतं टाकलंय. मी टाकलंय छत्रपती संभाजीनगर. कोणता विषय टाकलाय तुम्ही, हो ना, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही इलिजिबल आहात, म्हणजे कोणती भरली तुम्ही, हे प्रॉपर बघा. हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, इथं चूक होऊ देऊ नका. आणि नंतर ओके करा. ओके केलं की नवीन पेज ओपन होतं. आता सेकंड स्टेपचा फॉर्मचा, याच्यामध्ये एकदम सोपं आहे. पासपोर्ट साईजचा एक स्कॅन केलेली कॉपी तुमच्याकडे असावी. ती फोटो जो असेल ना तर तो 50 KB पेक्षा, हो ना, किलोबाईट पेक्षा, असो 50 KB पेक्षा कमी असावा. JPG फॉर्मॅटमध्ये असावा. आणि तो फक्त तुम्हाला काय करायचं, चूज फाईल इथं क्लिक करायचं, कॉम्प्युटरमधून ती ओपन करायचं, खाली अपलोड म्हणायचं, इथं दिसतं तो फोटो. इथं साईनला सुद्धा चूज करायचं, अपलोड करायची, खाली परत अपलोडवर केलं की इथं दिसतं. एवढं केलं की फक्त काय म्हणायचं, थर्ड स्टेप प्रोसीड फॉर पेमेंट. डन. एकदा प्रोसीड फॉर पेमेंट एकदा तुम्ही क्लिक केलं की नवीन पेज ओपन होतं. इथं काहीच नाही करायचं, इथं फक्त तुम्हाला म्हणायचं प्रोसीड टू पेमेंट, म्हणजे तुमची थर्ड स्टेप स्टार्ट होते. डन. इथं क्लिक केलं की नवीन इथं पेज ओपन होतं पेमेंटचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. इथं तुम्हाला पहिला स्क्रीनशॉट किंवा फोटो घ्यायचा का, कारण इथं तुमचा चलन नंबर, ॲप्लिकेशन नंबर, फुल नेम आणि ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे सगळं महत्त्वाचं आहे. जर पेमेंट फेल झालं तर आम्हाला तरी ॲटलिस्ट पाठवा हे, म्हणजे आम्ही तुम्हाला तुमचं पेमेंट सक्सेसफुल करून देऊ शकतो सेट भवनकडून. एवढं फोटो घ्या. इथं तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचं सिलेक्ट करायचं, कारण त्याला काही चार्जेस नाहीये. इथं फक्त असं सिलेक्ट करायचं, इथं गोल याच्यावर सिलेक्ट करायचं, खाली नेक्स्ट म्हणायचं. आता इथं पुढे बघा काय, आता इथं त्यांनी असं सांगितलंय
की जर चुकून तुमचं पेमेंट झालं, पैसे कट झाले, पण स्टेटस सेट भवनच्या वेबसाईटला म्हणजे या वेबसाईटला फेल्ड येतंय किंवा अजून झालंच नाही पेमेंट असं दिसतंय, तर तुम्हाला ना आम्हाला एकदा कनेक्ट करा, नाही तर या ईमेल आयडीवर onlinepayment_support@unipune.ac.in या ईमेलला तुम्हाला एवढे डिटेल्स द्यायचे. आता आपण फोटो घेतलात ते तुमचं नाव, रजिस्टर्ड ईमेल आयडी, चलन नंबर, ॲप्लिकेशन आयडी वगैरे वगैरे. मग ते तुम्हाला काय करतात, ते स्टेटस चेंज करून देतात, प्रॉपर व्हेरीफाय करतात. आता पेमेंट आपण करतोय, लास्ट स्टेप आहे. नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथं आठवणीने UPI वर सिलेक्ट करायचं. सोपं आहे ना, कशाला कार्ड वगैरे नंबर वगैरे टाकायचा. इथं UPI वर तुम्ही इथं क्लिक केलं की नवीन असं पेज ओपन होतं. इथं तुम्हाला UPIचा QR कोड दिसतो, याच्यावरती शो QR करायचा, म्हणजे QR कोड दिसतो. फक्त तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी QR कोड दिसला की स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं. एकदा पेमेंट झालं की ऑटोमॅटिकली तुम्हाला सक्सेसफुल मेसेज येतो, ईमेलवर मेसेज येतो आणि स्टेटस पण दिसतं की युअर फॉर्म फॉर MS सेट एक्झाम 2026 इज सक्सेसफुली सबमिटेड. आणि अशा पद्धतीने तुमचा स्टेप बाय स्टेप फॉर्म कंप्लीट होतो. तुम्हाला त्याची जर सेव्ह करून ठेवायची कॉपी, कुठं पाठवायची नाही, ते जपून ठेवा, ती पुढं कामी येऊ शकते. याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या संदर्भाने आम्ही तुमच्यासोबत नेहमी आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं बनवण्यासाठी खूप सारी एनर्जी लागते. सगळं जमाजमी करून मग तुमच्यापर्यंत 10-15 मिनिटं लेक्चरला येत असतो आम्ही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं मस्ट आहे. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.